तर दोस्तांनो, आता बघूया आपण या कमोडचे विविध भाग. हा आहे कमोडचा फ्लश टँक. याच्यामध्ये पाणी येत असतं. हे आहे फ्लश टँकचं हँडल. हे हँडल आपण खाली केलं ना की पाण्याचा धबधब्यासारखा या कमोडच्या खालच्या पात्रात जमा होतं. आता बघा, या फ्लश टँकला वर हे एक लीड आहे, म्हणजे झाकण पण आहे. कधीकधी ना ह्या फ्लश टँकच्या झाकणाला एक बटन दिलेलं असतं. त्यावेळी हे फ्लश टँकचं हँडल गायब असतं आणि या बटनाचाच उपयोग मग त्या हँडलसारखा केला जातो. म्हणजे बटन दाबा आणि पाणी खाली सोडा. आता बघूया आपण कमोड पात्राचे 3 भाग. हे वरचं जे आहे ना ते आहे लीड, म्हणजेच कमोड पात्रावरचं झाकण. त्यानंतर क्रमांक असतो एका रिंगचा. हे कमोड पात्रावर रिंग बसलेलं असतं. आणि सर्वात खाली जे आहे ना ते आहे मूळ कमोड पात्र, ज्याच्यात आपली विष्ठा पडणार आहे. दोस्तांनो, आता तुम्ही मला नक्की विचारणार की ही मध्ये रिंग कशासाठी आहे. तर ही रिंग ना आहे लहान मुलांच्या वापरासाठी. म्हणजे ते आतमध्ये पडणार नाहीत, किंवा ज्यांचे नितंब म्हणजे हिप रिजन छोटा आहे अशा बायकांसाठी सुद्धा. पण अतिविस्तृत शरीराच्या बायका किंवा पुरुष असले तर त्यांनी मात्र ही रिंग वर ठेवून नंतर कमोडचा वापर करायचा आहे. आता आपण बघूया या कमोडचा ॲक्च्युअल वापर कसा करायचा. दोस्तांनो, आपल्या भारत देशामध्ये पूर्वीपासून जे चालत आलेलं टॉयलेट आहे ना, म्हणजे उकिडवा बसायचं, तसे उकिडवे इथे पाय ठेवून बसणारे लोक आहेत. आहे की नाही गंमत? तसं नाही आपण बसायचं बरं का. हे वेस्टर्नाइज्ड टॉयलेट आहे. तर याच्यावर ऐटीत साहेबासारखं खुर्चीवर बसल्यासारखं बसायचं आहे. बघूया कसं बसायचं ते. या कमोडवर आपण जसं चेअरवर बसतो ना तसं बसायचं. आणि अंतर्वस्त्र किंवा लेगिंग किंवा तुमची पॅन्ट काढायची अजिबात गरज नाही. फक्त गुडघ्याच्या खालपर्यंत थोडी त्याला सरकवा आणि आरामात खुर्चीवर बसलोय असं बसा. वापर आपण केला, आपलं पोट साफ झालं की मग काय करायचं. आता आला वॉशिंगचा पार्ट. मग त्यासाठी हे वॉटर जेट हातात घ्यायचं. आता हे बघा, या वॉटर जेटला सुद्धा हे हँडल आहे. ते प्रेस केलं की आपोआप पाणी येतं. तर हे वॉटर जेट किंवा फॉसेट जे आहे ना ते आपण ह्या गॅपमधून आत घालायचं. पहिल्यांदा आपलं जननेंद्रिय पूर्ण साफ करायचं आणि नंतर तसंच खाली सरकून आपण आपल्या गुदद्वारापर्यंत सफाई करायची. आता आपल्या शरीराची सफाई झाल्यावर आपण कमोडवरून उठायचं आणि मग हे कमोडचे भाग असे बंद करायचे आणि त्यानंतर फ्लश ओढायचा. म्हणजे आतले थेंब उडून बाहेर येणार नाही. आता आतले थेंब घाणेरडे बाहेर तर नाही आले, परंतु या लीडला किंवा या रिंगला हे आतून बाहेरून घाण लागली असण्याची शक्यता आहे. आणि आपल्यानंतर टॉयलेट व्हिजिट करणाऱ्या माणसाला स्वच्छ टॉयलेट देणं ही तर आपली जबाबदारी. मग काय करायचं, तर ही लीड उघडायची. या लीडवर आतून फवारा मारायचा
या रिंगवर फवारा मारायचा आतून आणि बाहेरून देखील. आणि मग बघायचं की आपण पॉटमध्ये घंटा अजून सोडलेली नाही ना. सोडली असली समजा तर हा जोरदार जेटचा फवारा आपण त्या घाणीवर मारायचा आणि पुन्हा एकदा फ्लश करायचा. आता झालं टॉयलेट स्वच्छ. युरोपियन लोक त्यांचा प्रदेश थंड हवेचा असल्याने मलमूत्र विसर्जनानंतर सफाई कशाने करतात तर ह्या टिश्यू रोल पेपरनी. पण आपण पडलो भारतवासी स्वच्छताप्रेमी लोक आणि म्हणून आपण त्याच कामासाठी उपयोग केला पाण्याचा. आणि त्यानंतर सुकं टिपायला मात्र या टिश्यू पेपरचा उपयोग होतो. या टिश्यू पेपरचा वापर आपण टिपण्यासाठी केल्यावर त्याचा उपयोग आता संपला आणि मग तो टिश्यू पेपर फेकायचा कुठे तर कमोडच्या पात्रातच तो फेकायचा, कारण तो पाण्यात विरघळणारा असतो. आणि त्यानंतर ओढायचा फ्लश. हा टिश्यू पेपर आपण कमोडमध्ये टाकला, पण आपले जे सॅनिटरी नॅपकिन्स असतात ना ते पाण्यात न विरघळणारे असतात आणि म्हणून ते जायला पाहिजे डस्टबिनमध्ये. जर का कमोडमध्ये चुकून आपण टाकले तर कमोड चोक होण्याची 100% खात्री. तेव्हा दोस्तांनो, या वेस्टर्न टॉयलेटचे किंवा कमोडचे अनेक फायदे आहेत. जसे लहान मुलांना पण हा सेफली वापरता येतो आहे, किंवा अतिवृद्ध माणसं जी उकिडवी बसू शकत नाही, गुडघ्याचे प्रॉब्लेम ज्यांना आहेत, अशा लोकांनासुद्धा कमोडसारखं दुसरं सुख नाही. आणि शिवाय इंडियन पद्धतीमध्ये जसं गुदद्वार साफ आपण आपल्या हाताने करतो, म्हणजे गुदद्वार आणि हाताचा डायरेक्ट संबंध येतो, तसा इथेही कुठे येत नाही. म्हणजे इथे माझ्या मते स्वच्छता जास्त आहे. हां, पण एका ठिकाणी मात्र आपल्याला जपायचं आहे. या सीटवर बसण्यापूर्वी एकच काळजी मात्र जरूर घ्यायची, आणि ती म्हणजे आपल्या पर्समध्ये किंवा हँडबॅगेत नेहमी एक सॅनिटायझर ठेवायचा आणि त्या सॅनिटायझरचा फवारा कमोडवर बसण्यापूर्वी सीटवर मारून घ्यायचा. मग काय बिशाद आहे रोग होण्याची आपल्याला.